नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आता दुसरा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलचं अपडेट आपण या अगोदरच घेतलं होतं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एक सोबत मिळणार असून असे एकूण तुम्हाला आता 4,000 रुपये तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील. तर त्याबद्दलचा GR 23 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जो GR आलेला होता तो दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी आलेला होता. म्हणजे आता दुसरा आणि तिसरा हप्ता तुम्हाला एक सोबत वितरित करण्यात येणार आहे. त्याबद्दलच माहिती आपण या GR मध्ये इथून पाहू शकता. तर इथून पाहू शकता, प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक 3 अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1720 कोटी इतका निधी, तसेच संदर्भ 4 अन्वये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 3512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर तिसऱ्या हप्त्यासाठी आता रुपये 2,000 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल. म्हणजे आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे मिळून 4,000 रुपये, तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता याचे 2,000 रुपये असे एकूण मिळून तुम्हाला 6,000 रुपये तुमच्या खात्यावर DBT मार्फत मिळून जातील. हे 6,000 रुपये तुम्हाला 28 फेब्रुवारी 2024 रोजी तुमच्या खात्यावर DBT मार्फत वर्ग केले जातील. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.